चिवडा करायचा आहे। 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी दालिया आणि थोडं जिरं आणि खसखस आणि अर्धा किलो पोहे। पोहे आधी भाजून घ्यायचे। पोह्यांना आधी उन्हामध्ये थोडा वेळ ठेवायचं आणि आता भाजून घ्यायचे। असं कुरकुरीत भाजायचं। आता आपण कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे भाजून घेऊया, तळून घेऊया। शेंगदाणे तळून घ्यायचे। आता झाले, आता दालियाही तळायला घ्यायचं। दालिया हा लवकरच जळतो म्हणून त्याला ढवळायचं आणि त्यामध्ये आपण सगळेच मसाले टाकू, सौंफ टाकू, बडीशेप, खसखस, तेही छान एकत्र मस्त भाजून घ्यायची। कढीपत्ता तोही ढवळून व्यवस्थित भाजून घ्यायचा। आता त्याचाही कलर चेंज झालेला आहे। आता हळद घालायची, तिखट घालायचं, मीठ घालायचं स्वादानुसार आणि थोडी साखर घालायची आणि वरून शेंगदाणे घालायचे। आता सगळं एकत्र हे मसाला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि नंतर पोहे घालायचे। पोहे घालायचे। आता आपण गॅस बंद केलेली आहे। आता सगळे पोहे घालून ते एकत्र थोडे थोडे घालायचे, म्हणजे सगळ्या पोह्यांना थोडा थोडा मसाला लागेल। एकत्र केलं की ते ढवळायला जरा खूप त्रास होतो, म्हणून थोडे थोडे घालून करायचे। आता आपले चिवडा तयार झालेला आहे, छान मस्त तिखट चिवडा।